नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये कुणीही जर सामान्य कुटुंबातून येणारा व्यक्ती, मराठवाड्यातून येणारा व्यक्ती किंवा महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई सोडून बाहेरून येणारा व्यक्ती जर प्राध्यापक बनण्याचं स्वप्न बघत असेल तर त्याच्या दोन तोंडात हाना आणि त्याला सांगा की अरे बाबा, तू कधीही आयुष्यात प्राध्यापक होऊ शकत नाही। तू कुठल्या तरी संस्थेमध्ये तुझ्या बापाची जमीन विक, तुझ्या आईचं सोनं गहाण ठेव आणि लाखो रुपये भर आणि मगच नोकरीला लाग, कारण विद्यापीठांमध्ये आता तुम्हाला कधीही नोकरी लागू शकत नाही। सगळ्या प्राध्यापक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरती एक GR बसवलेला आहे। खरं तर या सगळ्या पद्धतीमध्ये ट्रान्सपरन्सी आणावी ही आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांचीच इच्छा होती, परंतु आपल्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांच्या टिंबटिंबावर लात मारून या प्रोसेस मधून आपल्याला बाहेर हाकलावं असं आपण कधीही म्हटलेलो नव्हतो। परंतु तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना, जे कोणी प्राध्यापक बघण्याचे स्वप्न बघणारे होते, त्या सगळ्यांना घोडा लावणारा GR इथे सरकारने काढलेला आहे। आणि नेमकं काय होतं याच्यामध्ये आणि तुम्ही कसे एलिजिबल ठरूच शकत नाही। तुम्ही जे काही सामान्य विद्यापीठातून शिक्षण घेणारे, सामान्य कुटुंबातून आले, आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं 10वी 12वी नंतर काय करायचं, कसं बस इकडून तिकडून माहिती घेऊन हळूहळू शिकलो। जसं जसं शिकत गेलो, नवीन नवीन गोष्टी माहिती होत गेल्या, तसं तसं आपण प्रगत होत गेलो। परंतु आपण सामान्य कुटुंबात जन्माला आलो, आपण मराठवाड्यात विदर्भात जन्माला आलो, हे आपलं पापच आहे हे आता सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। कारण आपण ज्या भागातून येतोय या विद्यार्थ्यांचं आता कधीही भलं होऊ शकत नाही। आपल्याला आपलं ज्ञान बघण्याच्या आधीच आपल्याला हकलण्यात आलेलं आहे। कसं ते आता आपल्याला पूर्ण समजून घ्यायचंय। तत्पूर्वी हे चॅनल अजूनही जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर या चॅनलला आधी सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अगदी आपले जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत, ज्या राज्यपाल महोदयांनी हे सगळं तयार केलेलं आहे, ज्या समितीने हे तयार केलेले त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचवा। कारण AC मध्ये बसून, मोठमोठ्या केबिन मध्ये बसून हे असे GR बनवतात आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना एका GR मध्ये आयुष्यभराचे बघितलेल्या स्वप्नांवरती लात मारतात। आता समजून घेऊ हा GR काय। हा GR आहे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अकृषी अध्यापकांच्या भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत एक कार्यपद्धती विहित केलेली आहे। खरं तर ही कार्यपद्धती पहिले जेव्हा चर्चेत आली, आपण सगळ्यांनी स्वागत केलं की या सगळ्या प्रोसेसमध्ये पारदर्शकता यायलाच पाहिजे आणि सरकार जर हे प्रयत्न करत असेल तर आपण सरकारचे 10 वेळेस साष्टांग नमस्कार करून उपकार मानले असते, आभार मानले असते। पण ही पारदर्शकता आणण्याच्या नादात आपल्याला या प्रोसेस मधूनच हाकलण्यात आलेलं आहे। आता बऱ्याचदा लोकांना तुमच्यापैकी असं वाटेल की नाही नाही, ते तर फार क्वालिटीचं करतायत, वगैरे करतायत, हे करतायत, ते करतायत, ते सगळं खरं आहे। परंतु जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात जन्माला येतात, सामान्य कुटुंबात जन्माला येतात आणि जेव्हा तुम्हाला शिक्षणाबद्दलची पूर्ण माहिती नसते, जेव्हा तुम्ही कुठे ऍडमिशन घेतात, NIRF रँकिंग वगैरे वगैरे असले काही होते का विद्यापीठाला आजच्या 15 वर्षापूर्वी, 20 वर्षांपूर्वी असं कुठे लिहून होतं का की या विद्यापीठाचा हा रँकिंग आहे, इथे ऍडमिशन घेऊ नका नाहीतर भविष्यात तुम्हाला अडचणी येतील, असं कुठे लिहिलेलं होतं का? तर नाही। म्हणून ही आपली फसवणूक आहे। ओके, तर महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक वगैरे इथे दिलेला आहे। भारताचे राजपत्र असाधारण भाग 3 विभाग 4 UGC नोटिफिकेशन दिनांक सगळे रेफरन्सेस इथे दिलेले। प्रस्तावना आता आपण वाचू। उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अध्यापकांकरता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शैक्षणिक अर्हता आणि अनुषंगिक बाबी विहित करण्यात येतात। विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिनांक 18 जुलै 2018 अधिसूचनेद्वारे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांकरता मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ अपॉइंटमेंट ऑफ टीचर्स अँड अदर अकॅडमिक स्टाफ इन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज अँड मेजर्स फॉर द मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड इन हायर एज्युकेशन निश्चित करण्यात आलेली आहे। म्हणजे UGCने एक नियम बनवलेला आहे। सदर अधिसूचनेतील तरतुदी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या, थोडंसं याला मोठं करतो,
विभागाच्या 8 मार्च 2019च्या शासन निर्णयान्वये राज्यात लागू करण्यात आलेल्या आहेत. दिनांक 28/2/2025च्या शासन निर्णयान्वये अध्यापकांची निवड प्रक्रिया राबवण्यात कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी. पारदर्शक निष्पक्ष पर्यंत ठीक आहे, परंतु संतुलित मुळीच नाही हे आपल्याला समजून घ्यायचंय पुढे. यासाठी माननीय कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन सुधारित कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मग ते शासन निर्णय वगैरे वगैरे त्यांनी सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या प्रति कोणाला पाठवल्या गेल्या ते पण दिलेलं आहे. आता मात्र इथून आपला सगळा कार्यक्रम जे थंबनेल आहे, घोडा कसा लागला, ते घोडा लावण्याचा कार्यक्रम इथून पुढे आता तुम्हाला लक्षात येईल. बऱ्याच लोकांना ही मार्किंग सिस्टीम कशी आहे, याच्यात नेमकं काय आहे, काही माहिती नाहीये, बरोबर. परंतु जेव्हा तुम्ही आता तिथे जाणार, त्या साईटवरती जाणार, तेव्हा मात्र तुमच्या लक्षात येईल की अरेच्छा आपण तर या प्रोसेसमध्ये कुठेही बसू शकत नाही. त्याच्यामुळे नीट समजून घ्या. रिवाइज प्रोसिजर फॉर द रिक्रुटमेंट ऑफ टीचर्स इन स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज नॉन ॲग्रिकल्चरल. काय काय म्हणतात बघा. The following procedure is prepared to make the selection process more transparent, objective and effective. आता या नावाखाली हे जे तुम्हाला पुढे दिसतंय, बरोबर ना, तर इथे काय म्हणतात बघा. द वेटेज फॉर द अकॅडमिक टीचिंग अँड रिसर्च क्रेडेन्शियल ATR. ATR चे मार्क किती आहे? 75%. किती आहे? 75%. वेटेज अँड फॉर द इंटरव्ह्यू परफॉर्मन्सला किती आहे? 25%. वेटेज फॉर प्रिपेरिंग द मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट. ओके, चला याला आपले काही हरकत नाहीये. द कॅन्डिडेट स्कोरिंग अबव 50 मार्क इन द नंबर ATR विल बी हेल्ड ॲज इलिजिबल फॉर द इंटरव्ह्यू. ही लाईन सगळ्यात महत्वाची आहे. ATR मध्ये तुम्हाला किती नंबर पाहिजेत? 50. किती मार्क पाहिजेत? 50. आणि हे 50 होण्यासाठी पुढे काय काय दिलेलं आहे ते बघायचे आपल्याला, बरोबर. द कॅन्डिडेट स्कोरिंग अबव 50 मार्क इन द नंबर ATR विल बी हेल्ड ॲज इलिजिबल फॉर द इंटरव्ह्यू. द युनिव्हर्सिटीज विल डिसाइड द रेशिओ ऑफ द कॅन्डिडेट्स टू बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू पर वॅकंट सीट टू बी फिल्ड इन फॉर डिफरंट केडर्स. म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर्स वगैरे असं ते रेशो ठरवणार. आता असिस्टंट प्रोफेसर साठी जिथे मॅक्झिमम लोक अप्लाय करणार आहेत, ओके, त्यांच्यासाठी बघा. क्वांटिफिकेशन ऑफ अकॅडमिक टीचिंग अँड रिसर्च क्रेडेन्शियल ऑफ कॅन्डिडेट 75% विल बी ॲज फॉलोज. आता बघा, अकॅडमिक रेकॉर्ड्स मॅक्झिमम मार्क किती? अकॅडमिक रेकॉर्ड्सचे 55. आता खरा अन्याय इथे सुरू होतोय, बरोबर ना. खरा अन्याय जो आहे तो इथे सुरू होतोय. आता एक गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याचदा आपलं काय होतं, समजा एखादा सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे किंवा एखादा शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे, ग्रामीण भागातला व्यक्ती, तो मुलगा जेव्हा साधारणतः 90च्या आसपासचे मुलं, म्हणजे 1990च्या आसपास जन्माला आलेली मुलं या प्रोसेसमध्ये सध्या आहेत. त्याच्या 2-5 वर्ष आधी, 2-5 वर्ष नंतरची. आता झालंय काय, त्यावेळेस जेव्हा ही मुलं जन्माला आली आणि शिक्षण घ्यायला लागली, तेव्हा शिक्षणच ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. सामान्य परिस्थिती असते, शाळा त्याच पद्धतीच्या निवडल्या जातात. अर्थात आपली परिस्थिती ठरवते ना आपली शाळा कशी असली पाहिजे. तेव्हा काही ते RT वगैरे असले काही नव्हतं, तेव्हा एवढ्या शाळाही नव्हत्या. आणि शिक्षणाचं इतकं मोठं महत्व त्यावेळेस सामान्य कुटुंबातल्या लोकांना नव्हतं. आमच्या गावामध्ये माझ्या वयाचे, माझ्यासोबतचे असे कितीतरी जण आहे ज्यांनी अर्ध्यातून शाळा सोडली आणि जे 10वी-12वी पर्यंत आले त्याच्यानंतर शाळा सोडली, अशा आपल्या माहितीतले कितीतरी लोक आपल्याला माहिती असतात. म्हणजे शिक्षणाचं तेवढं महत्व नव्हतं. मग अशा वेळेस एखादा मुलगा 10वी पास होतो, 12वी पास होतो, मग तो काय करतो, तर तो कुठेतरी ग्रॅज्युएशनला वगैरे ऍडमिशन घेतो. ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी लक्षात येतात की अरे बाबा आपण अभ्यास केला पाहिजे. खरं तर तोपर्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पोराला काय माहिती होतं, कसं तरी 10वी-12वी करायचं, ग्रॅज्युएशन करायचं, नोकरीला लागायचं. मग तो हळूहळू जसं जसं अभ्यास करतो त्याला कळत जातं. मग BSc नंतर तो MSc करतो. MSc केल्यानंतर त्याला वाटतं आपण PhD करावं. मग तो PhD करतो आणि मग त्याला वाटतं की आता आपण प्राध्यापक होऊ शकतो. आणि हेच स्वप्न बघणं आता गुन्हा आहे. कसं बघा, अकॅडमिक रेकॉर्डसाठी द स्कोर अँड वेटेज फॉर अकॅडमिक रेकॉर्ड्स ऑफ UG, PG, MPhil अँड PhD विल बी बेस्ड ऑन द टाइप ऑफ डिग्री अवॉर्डिंग युनिव्हर्सिटी. म्हणजे याचा जो स्कोर आहे आणि वेटेज आहे ते कशावर आहे? टाइप ऑफ डिग्री अवॉर्डिंग युनिव्हर्सिटी. आता बऱ्याचदा
कितीतरी तुमच्या आमच्यापैकी असे मुलं असतील की ज्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नंबर लागलाही असता, परंतु तिथं कसं जायचं हेच माहिती नव्हतं. कुणी नाते गोते नव्हते, काही नव्हतं. आत्ताच्या पिढीला जर विचारलं तर 100 नातेवाईक आपल्याला सापडतात, परंतु त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन एवढं सोपं नव्हतं, कनेक्टिव्हिटी एवढी सोपी नव्हती, आणि फार काही पैसा नसल्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात आपण कसं जावं म्हणून मुलं काय करत होते, आपल्या आजूबाजूच्याच ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे, कारण तेवढा पैसा त्यावेळेस नव्हता. कित्येक जण माझ्यासारखे असतील ज्यांनी नोकरी करून आपलं शिक्षण केलेलं आहे, आणि त्यांच्यासाठी नोकरी करत करत शिक्षण घेणं हे जास्त महत्वाचं होतं. परंतु आता काय झालं, आता तुम्ही कोणत्या विद्यापीठात शिकले याच्यानुसार तुमच्या स्कोअरचं वेटेज ठरणार आहे. बघा, इफ द कॅन्डिडेट हॅज बीन अवॉर्डेड द डिग्री बाय द इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. आता हे नॅशनल इम्पॉर्टन्सचे इन्स्टिट्यूट, शपथ सांगतो, BSc मध्ये गेल्यावर एक मुंबईचा पोरगा आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो, ते आमचं सुदैव त्याचं दुर्दैव, आणि तो आल्यानंतर आम्हाला कळतं की जगात असं असं सगळं काही आहे. तोपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं, आम्हाला सांगणारेही कुणी नव्हते, आम्हाला कुणीही असे स्वप्न दाखवलेले नव्हते. तो आल्यानंतर आम्हाला कळालं की अरे बापरे, हे पण असतं, हे पण असतं. IIT मध्ये इंजिनिअरिंग नाही बाकीचे कोर्सेस असतात हे समजायला आम्हाला आमचं एक वय घालवावं लागलं, कारण आपल्या शिक्षण संस्थांमध्ये अशी माहिती दिल्या जात नव्हती. त्यावेळेस एवढा अवेअरनेस नव्हता भाऊ आमच्याकडे. चंद्रकांत दादा पाटील, आम्ही सामान्य कुटुंबातून आलेलोय. माननीय राज्यपाल महोदय, आम्ही अशा कुटुंबातून आलोय की त्यांना आमच्या शाळेत कोणते विषय हे सुद्धा माहिती नव्हतं, आम्ही आमच्या ग्रॅज्युएशनला कोणते विषय घेतले माहित नव्हतं. अशा परिस्थितीतून आम्ही शिकत शिकत वरती आलेलो होतो. काही स्वप्न बघितलेले होते थोडेसं मोठं झाल्यानंतर, तोवर तर आम्हाला अक्कल नव्हती असलं बी काही असतं, आणि मग आम्हाला यातली कुठलीही गोष्ट माहिती नव्हती. आता तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीतून आलेला आहात, याच्यानुसार तुमची लायकी ठरणार आहे. मग या युनिव्हर्सिटी कोणाच्या आहेत? सरकारच्याच आहेत ना. मग सरकारच्याच विद्यापीठाची ही लायकी आहे का? मग ते तरी तुम्ही तुमच्या बोर्डावर लावायला पाहिजे का नाही, की हे विद्यापीठ याची लायकी ही आहे, याच्यात ऍडमिशन घेऊ नका बाबांनो. भविष्यात आम्ही असं एक GR काढणार आणि तुमच्या मानगुटीवर बसणार, तुमच्या आयुष्याला घोडा लावणार, असं सांगायला पाहिजे होतं ना त्यावेळेस, परंतु आम्हाला सांगितलं नाही. हे लक्षात घ्या, ही फसवणूक आहे आमची. इफ द कॅन्डिडेट हॅज बीन अवॉर्डेड द डिग्री बाय द इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, नेशनला जे इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट आहे, IIT, NIT, आयझर, IIM, अर्थात आम्हाला माहिती आहे, आज माहिती आहे ते फार मोठे इन्स्टिट्यूट आहे. आता माझे स्वतःचे कितीतरी विद्यार्थी आयसरला दरवर्षी ऍडमिशन घेतात, दरवर्षी. माझी लायकी काढता तुम्ही? आमचा दरवर्षी विद्यार्थी आयसरला सिलेक्ट होतो माझा. मग आयसरच्याच लोकांनी शिकवायला पाहिजे होतं ना त्यांना. मग आमची जर लायकी नसती तर आमचे पोरं दरवर्षी गेले असते का? तर असं नसतं. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीत मधून जर आलेला असाल तर याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. QS, THE, ARW वगैरे याचे रँकिंग 200च्या आत पाहिजे, तर त्यांना हायेस्ट मार्क दिल्या जातील. किती मार्क दिल्या जातील? हायेस्ट, बरोबर ना. म्हणजे या इन्स्टिट्यूट मधून असाल तर तुम्हाला हायेस्ट मार्क आहे. तुम्हाला एवढंच करायचंय ना, पेपर घेणार आहे, पेपर घ्या ना. आमचा नॉलेज बघा ना. आत्ता सिलेक्शन करताय ना, आमच्या 10 वर्षापूर्वी आमच्याकडून पाप घडलं. आम्ही या गरीब मराठवाड्यामध्ये गरीब कुटुंबांमध्ये जन्माला आलो, आमच्याकडून पाप घडलेले, त्या देवाकडून पाप घडलेले. आत्ता सिलेक्शन करताय ना, मग आत्ता परीक्षा घ्या. एखादा IIT मधून असेल, आम्हाला नाही फरक पडत, घ्या परीक्षा. तो जर सिलेक्ट झाला तर त्याला घ्या, आम्ही जर होत असेल तर आम्हाला घ्या. तुम्ही आमच्या 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आमची परिस्थिती नसताना ज्या ज्या काबाड कष्टातून आम्ही शिक्षण घेतलं हे तुम्हाला कळणार आहे का? चंद्रकांत दादा पाटील आणि राज्यपाल महोदय, आम्ही त्यावेळेस कोणत्या परिस्थितीत जगत होतो हे तुम्हाला कळणार आहे का? आम्हाला घालायला चपला नव्हत्या, आणि तुम्ही सांगता आम्हाला तुम्ही या इन्स्टिट्यूट मधून आलेले असाल तर तुम्हाला हायेस्ट मार्क. अबे, या इन्स्टिट्यूटला जाता कसं हे सुद्धा अक्कल नव्हती आम्हाला. आणि कोणामुळे नव्हती? तुमच्या सारख्याच नालायक राज्यकर्त्यांमुळे नव्हती. का आम्हाला आमच्या शाळेमध्ये नाही सांगितलं? 10वी मध्ये असे केलं, 11वी 12वीत इथं जा.
कारण आमच्या शाळेत संस्था होती, संस्थेतले मास्तर कसे बनलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि इतके दिवस तुम्ही कसं लोकांना नोकऱ्यांना लावलं हे सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला माहिती आहे. उगाच आमचं तोंड उघडलं तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. त्याच्यानंतर आता समजा तुमच्या ज्या स्टेट युनिव्हर्सिटी आहे, इन केस ऑफ सेंट्रल और स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज इंक्लुडिंग स्टेट सेंट्रल डीम टू बी युनिव्हर्सिटीज और इक्विव्हॅलंट होल्डिंग, आता आपले जे विद्यापीठ आहे त्यांचा NIRF रँक 100च्या आतमध्ये पाहिजे. कितीच्या आतमध्ये पाहिजे? 100च्या आतमध्ये पाहिजे. आजच्या 15 वर्षापूर्वी जे पोरं शिक्षण घेत होते, आई शपथ सांगा तुम्हाला NIRF रँक माहित तरी होता का? आणि मग यांनी आपल्या विद्यापीठाला ऍडमिशनच्या वेळेला तुम्ही वरती द्यायचं ना. जस ते नाही का ते लोक व्यसन वगैरे करतात, सिगरेट वगैरे तंबाखू, त्याच्यावर लिहिलेलं असतं भाऊ हे खाऊ नका नाही तर धोकादायक आहे. तुम्ही का नाही लिहिलं तुमच्या कॉलेजेसवर आणि विद्यापीठांवर आमची NIRF रँक अशी अशी आहे, आमच्याकडे ऍडमिशन घेऊ नका नाहीतर भविष्यात तुम्हाला घोडा लागेल, अशी सूचना का नाही लावली तुम्ही तुमच्या बोर्डांवर? आता तुम्ही आम्हाला शिकवणार 15-20 वर्षांनंतर, आमचं शिक्षण झाल्यानंतर आता तुम्ही आम्हाला शिकवणार की अरे तू तर या कॉलेजमधला या विद्यापीठातला मग तुझी लायकी नाही, असं तुम्ही आम्हाला सांगणार. ती रँक 100च्या आतमध्ये पाहिजे. फॉरेन युनिव्हर्सिटी असेल तर QS THE ARW वगैरे याची रँक 200 ते 500च्या मध्ये पाहिजे. आणि जर असं असलं तर तुमचे मार्क किती गृहीत धरायचे आम्ही? 90%. किती धरायचे? 90%. आता याच्या पुढची गंमत सांगतो. तिसरी कॅटेगरी सेंट्रल स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी जर असेल इन्क्लुडिंग स्टेट सेंट्रल डीम टू युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट, तर द स्कोर शॅल बी गिवन. किती? फक्त 80%. किती? 80. आणि बाकीच्या ज्या UGC रिकॉग्नाइज विद्यापीठ आहे ना भाऊ तुम्ही तर ठार मेले. किती स्कोर तुमचा? फक्त 60%. म्हणजे आता गंमत बघा, आता गंमत बघा काय आहे. समजा एखादा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे, त्याला जर 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर मार्क किती आहे रे बाबा? इथे 11. किती मार्क आहे? 11. बरोबर ना. मॅक्झिमम मार्क किती? 11. समजा तुम्ही IIT आयसर अशा इन्स्टिट्यूट मधून आहे तर तुम्हाला मार्क किती मिळतील? 11. बरोबर ना. समजा तुम्ही 80%च्या वर आहे. तेच जर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरी मधले हे जे आहे ना 90%, तुम्ही NIRF रँक 100च्या आतमध्ये पाहिजे, आमच्या विद्यापीठाचा नाही. बरोबर ना. त्याच्यानंतर आता तुम्ही आता त्याच्यात बी NIRF रँक स्टेट रँक वेगळा आहे, ऑल ओव्हर रँक वेगळा आहे. नेटवरती जर चेक केलं तर वेगवेगळा दाखवतायत. ओके. आता जर समजा दुसरा एखादा विद्यार्थी की त्याला जर 11 मार्क भेटत असतील आणि त्याचं विद्यापीठ जर सेकंड कॅटेगरीतलं आहे तर त्या 11चे 90%, 11चे 90% म्हणजे 9.5च्या आसपास काहीतरी त्याला मार्क मिळतील. 9.5 पण नाही, 9.1 किंवा 9 आसपास काहीतरी. ओके. त्याला मार्क मिळतील. समजा एखाद्याला 60 ते 80. आता आमच्या वेळेस ग्रॅज्युएशनला असे असे मास्तर बसवलेले होते. एक तर पेपर खतरनाक, अॅन्युअल पॅटर्न, बरोबर, मरणाचं लिहावं लागायचं. आणि एवढं लिहिल्यावर सुद्धा घरच्या भांडणाचा राग पेपरमध्ये निघायचा. एक पेपर टाकला होता मी रीड रेसलला, अजूनही मला आठवतं, मायक्रोबायोलॉजीचा पेपर होता फर्स्ट इयरचा. पहिल्या पानावर जेवढे मार्क दिले ना शेवटच्या पानापर्यंत मार्क तेवढेच दिलेले होते प्रत्येक प्रश्नाला. म्हणजे त्या उत्तरात काय लिहिलंय हे तपासायची सुद्धा तसदी घेत नव्हते. ही फॅक्ट आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की हे कशा पद्धतीने चालतं. मग आता जर समजा तुम्हाला 60 ते 80%च भेटतील, तुमचे मार्क 9 आहे, मग तुमची विद्यापीठ 90%च्या याच्यात बसत असेल तर 9 मार्काचे 90. तिसऱ्या कॅटेगरीत असेल तर 9 मार्काचे 80, म्हणजे फक्त 7.2. किती मार्क व्हायले तुमचे? 7.2. समजा तुम्ही IIT मधून असाल तर तुम्हाला 11 मार्क आहे. आता विद्यापीठ भरती घेणार आहे. मग आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही घ्या ना एखादी MPSC UPSC सारखी एक्झाम घ्या, त्या विषयाची. ज्याची लायकी असेल तो निवडून येईल, ज्याची लायकी नसेल तो नाही निवडला जाणार. पण तुम्ही आम्हाला अक्कल नसताना आमच्याकडून काय घडलंय ते बाबा आज का फेडायला लावताय आम्हाला? बरोबर ना. आता जर समजा तुमचे PGचे मार्क किती? मॅक्झिमम मार्क 18. बरोबर ना. समजा तुम्हाला 18 मार्क आहे. जर समजा तुम्हाला 80%हून जास्त मार्क असतील तर किती? 18. किती मार्क आहे? 18. बरोबर ना.
जर समजा तुम्हाला 60 ते 80च्या मॅक्झिमम लोकांना 60 to 80% अबव विद्यापीठ लेवलला मार्क येत होते का रे बाबा, आत्ता यायला लागले नंतरच्या काळात, कारण तेव्हा ऑब्जेक्टिव्ह झाले, ऑब्जेक्टिव्ह झाल्यामुळे मार्क वाढले पोरांचे. आधी सगळं थेरी होतं आणि थेरीमध्ये मार्क मिळत नव्हते, बरोबर ना. कितीतरी लोक या कॅटेगरीतले असतील. किती मार्क आहेत त्यांना? 16. आता तुमचं विद्यापीठ कोणत्या कॅटेगरीत पडायलं? तिसऱ्या. मग 16चे 80%, 16चे किती? 80% म्हणजे 13 मार्काच्या आसपास तुम्हाला काहीतरी भेटणार. असं जर सगळं कॅल्क्युलेशन करत करत जर तुम्ही आलेत तर तुमचे मार्क 50 होणारच नाही, हे लक्षात घ्या. कसं बघा, समजा आपण या कॅटेगरीचा विचार करू, तिसऱ्या कॅटेगरीचा. कारण पुणे विद्यापीठ, ऐकून घ्या, NIRFच्या 100च्या आतमध्ये रँक असणारे विद्यापीठ कोणते? मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर ICT, त्याच्यानंतर सिम्बायसिस, एवढेच फक्त 100च्या आतमध्ये रँक असणारे विद्यापीठ आहे, बरोबर ना. आत्ताच्या लिस्टमध्ये अजून काही बदल झाला असेल तर माहित नाही, पण मी आत्ता जे चेक केलंय 100च्या आतमध्ये हे 4-5च इन्स्टिट्यूट आहे. मग बाकी तुम्ही बांबू युनिव्हर्सिटीतले असा, तुम्ही SRTU मधले असा, तुम्ही जळगावचे असा, की तुम्ही शिवाजी विद्यापीठातले असा, सगळे विद्यापीठ तिसऱ्या कॅटेगरीत येतात. कोणत्या कॅटेगरीत येतात? तिसऱ्या. मग सगळ्यांचं जवळपास, म्हणजे हे सगळे जेवढे आहेत ना विद्यापीठ पुणे मुंबईचे सोडून, सगळेजण कुठल्या कॅटेगरीत पडायले? 80%च्या. बरं, या विद्यापीठांमध्ये एक्झामही स्ट्रिक्ट व्हायच्या, हे सगळं. आता MPhil किंवा PhD साठी किती मार्क आहे? 20. किती मार्क आहे? 20. आता जर 20 मार्क त्याचे असतील PhD चे, तर तुमचं विद्यापीठ 80%च्या कॅटेगरीत आहे, म्हणजे तुमचे मार्क किती झाले? 16. किती मार्क झाले? 16. म्हणजे तुम्ही साधारणतः विचार करा, 13 आणि 7 20 आणि हे 16, किती व्हायले तुमचे? 36 झालं. आता समजा एखादा विद्यार्थी नेट JRF जर असेल, बरोबर ना, आणि त्याच्यानंतर त्यांनी PhD केली असेल, तर त्याचे मार्क 40 वगैरे होणार, बरोबर ना, 40-42 मार्क होणार. आता टीचिंग एक्सपिरियन्स, हा एक्सपिरियन्स पण कसा पाहिजे? अप्रूव्ड. या कॅटेगरी बद्दल आपल्याला काही म्हणणं नाही. अर्थात चांगल्या ठिकाणचा अनुभव हा असला पाहिजे, अप्रूव्ड अनुभव असला पाहिजे. ही अट आधी पण होती, आजही आहे, या अटीबद्दल आपलं काही म्हणणं नाही. पण किती वर्षांचा? म्हणजे एखाद्याने रिसेंट मध्ये कष्ट करून आत्ता कुठे लागलेला असेल, त्याचे काय 2-3 मार्क त्याला मिळतील, बरोबर ना. म्हणजे तुम्ही किती मार्कावर चालले? 44, बरोबर. आता तुमचे इथे रिसर्च पब्लिकेशन 6. आता जो सायन्सचा स्टुडंट आहे, नीट लक्ष द्या. एक, आपण ज्यांच्याकडे PhD करतो किंवा ज्या सिस्टम मध्ये PhD करतो, सायन्सचे पब्लिकेशन्स सिंगल ऑथर, 2 ऑथरचे असूच शकत नाहीत, फार कमी असतात ते, फार कमी. रेअर ऑफ द रेअर केसेस मध्ये खूप सगळे ऑथर त्या पेपरमध्ये असतात. आणि जर तसं असेल तर आता तुम्ही फर्स्ट ऑथर जर असाल, करस्पॉन्डन्स तर आपण सहसा असत नाही. आपले जे कोणी गाईड असतात, जे आपल्याला मार्गदर्शन करताय, ते आपले करस्पॉन्डन्स ऑथर असतात. समजा फर्स्ट ऑथर असाल तर तुम्हाला 0.5 भेटतील. पण जर नसाल आणि तुमच्या पब्लिकेशन मध्ये 5 लोक आहे, तर तुम्हाला माहिती किती मार्क आहे तुमचे? फक्त 0.12. म्हणजे 0.5 तर गेले फर्स्ट ऑथरचे, उरलेले 0.5 डिवायडेड बाय 4 होणार. किती? डिवायडेड बाय 4. असे पब्लिकेशन कितीशे असतात बरं, जे रिसेंटली आलेले मुलं आहेत, ज्यांना स्कोपस, कारण पब्लिकेशन पण स्कोपसच्या याच्यातच असायला पाहिजे. आम्हाला तर ते स्कोपस झालं, UGC झालं, किती याद्या बदलल्या, किती याद्या काय केल्या, सगळे कुटाने. नीट काही पोरांना आयुष्यात कळूच दिलं नाही की चाललंय काय नेमकं, बरोबर. मग हे सगळं करून ठीक आहे, चला यातले पब्लिकेशन मुलांचे असतात, याच्याबद्दल काही दुमत नाही. हे सगळं करून तुमचे मार्क किती होणार आहे? फक्त 6 हायेस्ट. पण एवढे मार्क होत नाही, कारण एवढे फर्स्ट ऑथर रिसर्च पेपर 6 म्हणजे 12 रिसर्च पेपर पाहिजे फर्स्ट ऑथर. किती? 12 रिसर्च पेपर पाहिजे, बरोबर ना. त्याच्यानंतर बुक्स ऑथर्ड किंवा IPR जनरेटेड, तुम्हाला कुठलं पेटंट वगैरे मिळालेलं आहे का? आणि त्याच्यानंतर तुमचे हे अवॉर्ड. आता अवॉर्ड इंटरनॅशनल आणि नॅशनल बॉडीजनीच दिलेला पाहिजे. साधारणतः ज्या वयामध्ये एखादा व्यक्ती असिस्टंट प्रोफेसरला अप्लाय करतोय, त्याला असे अवॉर्ड मिळण्याची शक्यता किती आहे हे नीट बघा ना. मग याचा अर्थ तुम्हाला काही एखादाच पोरगा निवडून आणायचा होता का? याच्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये काही ठेवायचंच नव्हतं का काम?
एकच पोरगा आहे, एखाद दुसरा महाराष्ट्रातून काढायचं होतं का? हे अवॉर्ड तर इझिली कोणाला भेटत नाही, चांगल्या चांगल्या अनुभवी लोकांना भेटणार. आता ते अवॉर्ड कसे दिले जातात याच्याबद्दल मला या खोलात आता जायचं नाहीये. सगळंच काढत बसलं तर सगळंच भोंगळा कारभार आहे इथून तिथून. प्रत्येक गोष्टीवरती कधी ना कधी काही ना काही आरोप प्रत्यारोप झालेले आहेत, आपण त्याच्या खोलात जात नाहीये. परंतु हे अवॉर्ड भेटणं किती मुश्किल आहे. त्याच्यानंतर बुक्स आणि पेटंट, या वयातल्या पोरांना पेटंट भेटतील का एवढ्या इझिली? कितीतरी पेटंट आपण बघतो जे विद्यापीठातले प्राध्यापक आहे, खूप चांगलं काम केल्यानंतर ते पेटंट भेटत असतं. पेटंट काय खाऊ आहे का? बरं, किती आपल्याकडे म्हणजे सुविधा उपलब्ध आहेत बरं, याचा विचार आपण केला पाहिजे ना. मुलं ज्या विद्यापीठांमध्ये शिकतात, जे सामान्य विद्यापीठ आहेत आपले, यांच्यामध्ये किती सुविधा उपलब्ध आहे याचाही आपण विचार केला पाहिजे. त्या सुविधा वापरण्यासाठी काय काय कुठाने करावं लागतात याचाही आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये फक्त मोठ्या नॅशनल इन्स्टिट्यूट मधल्याच मुलांनी सिलेक्ट व्हावं. तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांनी, जे गरीब कुटुंबात जन्माला आले, ज्यांना अवेअरनेस वेळेमध्ये झाला नाही, त्यांची कुठल्याही प्रकारची लायकी नाही. अशा प्रकारची ही सिस्टम आपल्यासाठी बनवलेली आहे. आणि हे सगळं करून 50 मार्क होणं अत्यंत 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 कठीण आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही या सिस्टीमचा आता भाग होऊ शकत नाही. ही प्रॅक्टिकल गोष्ट आता आहे. अर्थात आता यानंतर विद्यार्थी काय स्टँड घेतात, विद्यार्थी संघटना काय स्टँड घेतात, विरोधी पक्ष काय स्टँड घेतो, आता आम्हाला काही याच्या राजकारणात घुसायचं नाही. परंतु निवड प्रक्रिया पारदर्शकच जर ठेवायची असेल, आणि ती आजच्या परिस्थितीत, बरोबर आहे की नाही, म्हणजे एखादा लहानपणी कुठे जन्माला आला, त्याला काय अवेअरनेस मिळाला हे तुम्ही आज त्याचं कसं बघू शकता? हे अन्यायकारक आहे, नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे. हे एसी मध्ये बसून बनवलेला हा सगळा ड्राफ्ट आहे. या लोकांनी फक्त आणि फक्त क्वालिटीचा विचार केला, पण ही क्वालिटी आपण ज्यांच्यावरती लादतोय त्या महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा यांनी विचार केलेला नाही. हीच यातली वस्तुस्थिती आहे. माझी आता रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, सगळ्या जे कोणी या सध्या उच्च शिक्षण घेत आहेत, घेत असतील, ज्यांचं स्वप्न होतं प्राध्यापक बनण्याचं किंवा त्यांच्या आजूबाजूचे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जोपर्यंत या विरुद्ध चळवळ उभी राहत नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या लाखो आहेत. हे या विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या पोरांची संख्या कमी नाहीये, आणि तुमचं विद्यापीठाची डिग्रीज डिस्क्रिमिनेट केल्या गेलेली आहे डायरेक्ट. म्हणजे तुम्ही इथून शिकलेत ना, तुमची ही लायकी असं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे विद्यापीठातून जर शिकून जर तीच लायकी असेल, तर मग एखादा सामान्य विद्यापीठातला विद्यार्थी आज उच्च पदांवरती पोहोचतो. मग हे कसं काय शक्य झालं? अशिक्षित लोक आमच्या मानगुटीवरती मंत्री म्हणून बसतात, ते चालतं. त्यांना विचारलं का तुम्ही कधी तुमच्या डिग्र्या कुठल्या आहेत हे विचारलं का? तर नाही. म्हणजे आमचं भविष्य ठरवणाऱ्यांच्या डिग्र्या कोणत्या विद्यापीठाच्या आहेत, ते का IIT आलेले आहेत का, IISc मधून आलेले आहेत का, ते तरी आम्हाला दाखवा. म्हणजे हे नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे. सामान्य महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्रातील जी भौगोलिक परिस्थिती आहे, वेगवेगळ्या भागांमधले दुष्काळ असतील, तिथली राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टींचा कुठलाही विचार इथे झालेला नाही. आपल्याकडे येणारे विद्यार्थी हे कोणत्या भागातून येतात, म्हणजे आम्ही सामान्य भागातून मोठं होण्याचे स्वप्नच बघायचे नाही, अशा प्रकारचा एक शिक्का मारण्याचं काम या GRनी केलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत बोगस असा हा GR आहे. अर्थात त्यातल्या सगळ्या गोष्टींना आपण बोगस म्हणत नाहीये. पारदर्शकता आम्हालाच हवी होती, कारण आमच्याकडे संस्थांमध्ये भरणार एवढा पैसा आमच्याकडे नव्हता. म्हणून इतकी वर्ष आम्ही गप्प बसलेलो होतो. आम्ही कधी कुणाच्या दारात नोकऱ्या मागायला गेलो नव्हतो. परंतु हे तर सरकारी बॉडी आहे ना, इथे तर आम्हाला न्याय मिळावा एवढी तर अपेक्षा आम्ही ठेवू शकतो. इतर राजकीय लोकांच्या संस्थांमध्ये आम्ही कधी तोंड मारायला गेलो नाही. मी तर आजपर्यंत आतापर्यंत कुठल्याही संस्थेच्या इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे वगैरे परमनंट पोस्टच्या गेलेलो नाही, आतापर्यंत गेलेलो नाही.
मग असं असताना सुद्धा तुम्ही हे का आमचं नशीब खराब करण्याचे काम करताय? मग आम्ही तुमच्याकडे आलो होतो, मोठ्या अपेक्षेने आलेलो होतो, आणि सरकारच जर आमच्या मानगुटीवरती असा पाय देणार असेल आणि आमची लायकी जर काढणार असेल तर हे कदापि सहन करण्यासारखं नाही. उच्च शिक्षित लोक, सुशिक्षित लोक नेहमी शांत बसतात. आपल्या मानगुटीवरती सरकार जे जे लादत जातं ते आपण ओझं वाहत जातो. परंतु हे कधीपर्यंत चालायचं? सामान्य कुटुंबातून एखाद्याने मोठं व्हायचं की नाही व्हायचं, आम्ही सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या की नाही ठेवायच्या, हाच प्रश्न माझा या सगळ्या चर्चेतून आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, एवढीच मी तुम्हाला विनंती करेल. अर्थात या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्सही आपण या चॅनलवरती देत राहू. या चॅनलला अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जास्तीत जास्त करा. येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीसाठी आपल्याला संघर्ष करत असताना जे जे करावं वाटेल ते ते करण्याची आमची तयारी असेल. तोपर्यंत धन्यवाद.